नमस्कार. आज मी तुम्हाला पांढरे शुभ्र दुपटीने फुलणाऱ्या वेफर्सची रेसिपी शेअर करणार आहे. अतिशय सोपी आहे. फक्त एक खास एक्स्ट्राचा पदार्थ वापरायचा आहे, जेणेकरून आपले वेफर्स छान पांढरे शुभ्र होतील, कुरकुरीत होतील, लाल होणार नाहीत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बटाटा निवडण्यापासून वेफर्स कसे पाडायचे, किती शिजवायचे आणि सुकवायचे कसे, ह्या सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. यासाठी मी इथे 3 किलो बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अर्धा तास किंवा 15 मिनटं पाण्यामध्ये टाकायचा, म्हणजे माती सर्व निघून जाते. आणि पातळ सालीचा बटाटा आपल्याला इथे घ्यायचा आहे. इंदोरी भेटला तर इंदोरी बटाटा घ्या. इथे मी सर्व बटाट्यांच्या साली काढून पाण्यामध्ये टाकले आहे, जेणेकरून आपले बटाटे काळे पडणार नाहीत. आता इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बटाटा थोडासा हिरवट दिसत आहे, तर असे बटाटे आपल्याला वापरायचे नाहीत. ते कोवळे बटाटे असतात, त्याने आपले चिप्स लाल होण्याची शक्यता असते. आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि वेफर्सची किसणी घेतलेली आहे. त्यावरती आपल्याला बटाटा थोडा तिरका पकडायचा आहे आणि वेफर्स हलक्या हाताने वेफर्स पाडून घ्यायचे आहे. जास्त दाब देऊ नका, नाही तर वेफर्स जाड होतात. आणि आता जर छोटा बटाटा असेल तर तो आडवा पकडा आणि त्याचे चिप्स पाडून घ्या, म्हणजे मोठे पडतील. शक्यतो मोठे बटाटेच घ्या, जेणेकरून वेफर्स मोठे होतील. आपल्याला वेफर्स जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही करायचे. पातळ असतील तर तळताना लाल होतात. आता हे वेफर्स आपण 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यातील स्टार्च पूर्ण निघून जाईल. आणि परत पाणी बुडेल एवढं याच्यामध्ये पाणी ॲड करून एक 5 मिनटं आपल्याला तुरटीचा खडा ठेवायचा आहे, किंवा तुम्ही तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवून घ्या. तुम्हाला दिसतच असेल एकदम स्वच्छ पाणी दिसत आहे. आणि नंतरनं हा तुरटीचा खडा तुम्ही काढून घ्या आणि रात्रभर ते झाकून ठेवा वेफर्स व्यवस्थित असे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आपले वेफर्स छान असे कडक होतात तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवल्यामुळे. आता आपण हे शिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं. आता त्या पाण्याला थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण 3 ते 4 मोठे चमचे पोह्याचे खाण्याचे मीठ टाकायचं आहे. आणि 4 ते 5 वेळा तुरटी फिरवून घ्यायची आहे. खडा नाही टाकायचा आपल्याला, फक्त फिरवून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता थोडं आपली उकळी यायला लागली पाण्याला की आपण त्यामध्ये सर्व चिप्स सोडून घेऊयात. आणि इथे मिठाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी धरा. जसे वेफर्स मुरतील तसे खारटपणा वाढत जातो. आता सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपले एकसारखे वेफर्स, म्हणजे सगळेच वेफर्स आपले व्यवस्थित शिजले जातील, कच्चे वगैरे राहणार नाहीत. एखादा कच्चा राहण्याची शक्यता असते, म्हणून अधूनमधून फिरवत राहावा. आता आपण एक 5 मिनटानंतरनं चेक करूया की आपले वेफर्स शिजलेत का. ट्रान्सपरंट दिसतात शिजल्यावरती. आणि हाताने असं थोडंसं तोडून बघा, सहजरित्या फाटला जातो तो. आणि आपल्याला जास्तही नाही शिजवायचं, जेणेकरून म्हणजे भाजीला आपण शिजवतो तसं 90%च हा आपल्याला चिप्स शिजवायचा असतो. आता आपले व्यवस्थितरित्या शिजलेले आहे, त्यामुळे पटकन आपण चाळणीमध्ये काढून घेऊया आणि त्यातलं पाणी निथळून देऊया. आणि पाणी निथळलं, थोडेसे थंड झाले की एखादं कापड किंवा कॉटनची साडी वगैरे असेल तर त्यावरती सेपरेट करून पसरवून घाला. कारण की चिप्स एकमेकांना चिकटले तर ते सुकल्यानंतरनंही निघत नाहीत किंवा तळल्यानंतरनंही ते निघत नाहीत. आता तुम्ही बघू शकता, मी 3 ते 4 दिवस फॅनखाली सुकवलेलं होतं. आणि एखाद दिवस जर थोडंसं ऊन येत असेल तर त्या उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकतात. आणि पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत. आता आपण तळून बघूया. तेल जास्त गरमही नको आणि जास्त थंडही नको. जास्त गरम असेल तर लाल होतात, थंड असेल तर तेलकट होतात. मीडियम गरम असेल अशा तेलामध्ये आपण वेफर्स असे व्यवस्थित तळून घेऊया. आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवते की एकमेकांना चिकटलेले जे वेफर्स होते ते तेलात टाकूनही सुटलेले नाही आहेत. वेफर्स आपले तळल्यावरतीही एकदम पांढरे शुभ्र होतात ते आहे. व्हिडिओमधल्या सांगितलेल्या टिप्सनुसार एकदा तुम्ही वेफर्स बनवून बघा. एकदम सुंदर आणि परफेक्ट बनतात आहे. तुम्हाला दिसतच असेल की आपले चिप्स फुललेही छान आहेत आणि कुरकुरीत असे झालेले आहेत. आवाज बघा. थोडासा पिवळा बटाटा असतो, त्याचे वेफर्स थोडेसे लाल होतात. तो वापरला तरीही चालेल. आणि चिकटलेले वेफर्स तेलातही सुटत नाहीत, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. तर सर्व टिप्स नुसार तुम्ही एकदा वेफर्स तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी. धन्यवाद.